शोभा नर्सिंग होममध्ये 5000 टेस्ट ट्यूब बालकांच्या जन्माचा सोहळा। शोभा नर्सिंग होम टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये 5000हून अधिक टेस्ट ट्यूब बेबी बालकांचा जन्म झालेला आहे। सोलापूर येथील शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड इंडो जर्मन टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आणि पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट येथे 14 वर्षाच्या कालावधीत 5000हून अधिक टेस्ट ट्यूब बालकांचा जन्म अतिशय प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने झाला आहे। या केंद्राचा समावेश सर्वाधिक यश प्रमाण करणाऱ्या जगातल्या काही निवडक केंद्रांमध्ये केला जातो। ही अतिशय अभिमानाची बाब आहे, अशी माहिती डॉक्टर मिलिंद पाटील यांनी दिली। सोलापूर येथील शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड इंडो जर्मन टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आणि पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट येथे 14 वर्षाच्या कालावधीत 5000हून अधिक टेस्ट ट्यूब बेबी बालकांचा जन्म अतिशय प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने झाला आहे। या केंद्राचा समावेश सर्वाधिक यश प्रमाण असणाऱ्या जगातल्या काही निवडक केंद्रांमध्ये केला जातो। ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। जसं आपण बघतो की सोलापुरात विमानतळ होते, IT सेक्टर होते, तर मला असं वाटतं की आपण सर्वांनी विविध क्षेत्रातल्या प्रोफेशन्सनी सगळ्यांनी आपल्या शहराच्या विकासासाठी आपण हातभार लावावा आणि तो आपण आपल्या परीने आपण करत राहतो। केवळ भारतच नव्हे तर अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, दुबई, साऊथ आफ्रिका, दक्षिण आफ्रिका, अन्य आखाती देश, जपान इथून विना अपत्य दाम्पत्य मोठ्या संख्येने सोलापुरातल्या या केंद्रावर उपचारार्थ येतात। यशस्वी उपचाराचे सर्वाधिक प्रमाण, सगळ्यात महत्वाचं हे आहे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व उपकरणांचा वापर, अनुभवी तज्ञ डॉक्टर्स यांच्या अथक परिश्रमामुळे हे जगातले मान्यवर उपचार केंद्र ठरलेले आहे। ज्या महिलांना टेस्ट ट्यूब बेबी पद्धतीने उपचार करूनही अपत्य प्राप्ती होऊ शकत नाही, अशा महिलांना सुद्धा वेगवेगळ्या अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञान उपचार पद्धती अवलंबावी लागते। या तंत्रज्ञानाचा वापर फार कौशल्याने करावा लागतो आणि त्यातून गर्भ राहिल्यानंतर 9 महिने विशेष काळजी घ्यावी लागते। तसेच बालकाचा जन्म झाल्यानंतर त्यांच्या वाढीवर बारकाईने लक्ष ठेवावे लागते। या सर्व गोष्टींचा या केंद्रामध्ये आस्थेने आणि आपुलकीने केल्या जातात। त्यामुळे भारतभरातील जोडपी या केंद्रांकडे आकर्षित झाले आहेत। आता आपण हा जो क्षण आजचा अनुभवतो आहे की एक 5000 IVF बालकांचा जन्म, हा खूप मोठा क्षण आहे आणि एवढे बेबीज आपण डिलिव्हर IVF नी केलेलं। मी याच्यात बाकीच्या उपचार पद्धतीने पण आमच्याकडे खूप सारे शेकडे बालक जन्माला आलेत, पण आता मी फक्त IVF वर तुमच्याशी बोलतोय, जो काही संवाद साधतोय तो। ह्याच्यासाठी महत्वाचं म्हणजे तुमची बिल्डिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, टीम वर्क, तुमचे डॉक्टर्स, सहकारी इन्फ्रास्ट्रक्चर, अत्याधुनिक तंत्रज्ञान, उपकरणं, डॉक्टरांचा अनुभव, कौशल्य। जसं मी आमच्या ह्याच्यामध्ये ठेवलं होतं आर्ट मीट सायन्स। कधी कधी फक्त उपकरणं, सायन्स, टेक्नॉलॉजी चालत नाही। त्यावेळेस ज्यावेळेस आपण ज्यावेळेस पिशवीत प्रत्यारोपण करतो ते अतिशय कुशल पद्धतीने करायला लागतं। त्यात थोडी जरी इकडे तिकडे झालं तर तुमचा यशाची टक्केवारी कमी होतो। त्याच्यामुळेच कौशल्य ही तितकंच महत्वाचं आहे जितकं तंत्रज्ञान आणि उपकरण अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आहे। त्याच्यानंतर आपण इथे कटिंग एज टेक्नॉलॉजी वापरतो। आपल्याकडे तुम्ही गुगल करा आणि कुठलीही उपकरणं, साधनं किंवा कुठलीही प्रोसिजर जगभरातली तुम्हाला हवी असेल तर आपल्याकडे ती आहे अवेलेबल। आपण सोलापूर सारख्या आपल्या शहरात सुद्धा ही टेक्नॉलॉजी, हे उपकरणं, हे फॅसिलिटीज आपण सगळे सुविधा सगळे दिलेल्या आहेत। इंटरनॅशनल कॉन्फरन्सला आम्ही अटेंड करत असतो। जुलैमध्ये आम्ही युरोपमध्ये असतो, ऑक्टोबरमध्ये US ला असतो, जपान आहे, मलेशिया आहे, ऑस्ट्रेलिया आहे। इथे आम्ही का जातो तर जगभरात जे काही सगळे प्रगत संशोधन केलं जातं, टेस्ट ट्यूब बेबी तर खूप आहेत, तुम्ही बघत असाल खूप सारे आहेत, पण त्याच्यात सातत्याने तोच सक्सेस रेट मेंटेन करणं इतके वर्ष, मंथ आफ्टर मंथ, इयर आफ्टर इयर, कारण हा जो क्षण आलेला आहे हा असाच येत नाही। हे येण्यासाठी खूप सारं कन्सिस्टन्सी ऑफ सक्सेस रेट मंथ आफ्टर मंथ, इयर आफ्टर इयर केल्यानंतरच येतं। आणि हे इतकं मेंटेन करण्यासाठी, कारण आता आमच्याकडे जे पेशंट्स येतात हे बरेचदा बाहेर 3-3, 4-4, 5-5 IVF सायकल्स करून आलेले आहेत सगळे, आणि त्यांना सुद्धा आम्ही हा जो सक्सेस रेट देतो
तो हा का देतो, तर आपल्याकडे हे सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. आणि खूप साऱ्या महिलांना मी बघतो, हा सोशल प्रॉब्लेम पण आहे की महिलांना स्वतःला जर एक तर मूल होत नाही तर तिचं अंतर्गत दुःख असतं की मी आई होऊ शकत नाही. तिला असं वाटतं की ते जन्माचं एक मोठा पार्ट वॉइड, म्हणजे एक पोकळी निर्माण असते तिची. प्लस तुम्ही आपण सोशल फॅब्रिक आपल्या इंडियाचं बघता, सोशल सिस्टीम बघताय की त्यांना खूप आउटकास्ट केलं जातं. सोशली त्याला कुठे बसू देत नाहीत, उठू देत नाहीत, सासू त्रास देत असती, नवरा डिवोर्स घेत असतो, नवरा दुसरं लग्न करायला तयार असतो. आणि अशात जर आपण त्यांना अपत्यप्राप्ती करून दिलं तर त्यांचा संसार जो मोडणार असतो तो मोडत नाही. त्यामुळे खूप ह्याला सोशल बेस पण खूप आहे. म्हणजे आपण फक्त ट्रीटमेंट म्हणजे एक डॉक्टर आणि पेशंट हे नातं नसतं याच्यामध्ये, त्याच्यामध्ये खूप जास्त सामाजिक एक बांधिलकी असती. आणि ते म्हणजे एक आपल्याला खूप चांगलं वाटतं. हे बघा, प्रोफेशन आपण सारेच करतो, आपण सगळेजण प्रोफेशन करतो, त्यात आपण पैसे मिळवतो, प्रसिद्धी मिळवतो. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण स्त्रियाला जो आनंद देतो, आणि फक्त ती स्त्रीच नाही तर तिच्या आजूबाजूला नवरा, सासू, सासरे, त्यांच्या घरचे, यांना जे काही एक संसार, त्यांचा मोडणारा संसार, तुटला जाणारा संसार जर आपण जर वाचवू शकत असेल तर ह्याच्यासारखं प्रोफेशन काय नाही. त्यामुळे मला माझं प्रोफेशन का आवडतं तर या गोष्टींसाठी आवडतं. ज्यावेळेस आपण IVF करतो, खूप सारे फॅक्टर्स असतात. तुम्ही इंजेक्शन कसे वापरता, डोस कुठला वापरता, त्यांचे बीजांड कसे तयार करता, बीजांड बाहेर कसे काढून घेता, किती अलगद पद्धतीने काढून घेता. जे बीजांड काढल्यानंतर शुक्राणूचं आम्ही मिलन करतो, जो गर्भ बनतो, तो गर्भ आपण 5 दिवसापर्यंत वाढवतो. तर त्याच्यासाठी तुमची लॅबोरेटरी कंडिशन पण प्रचंड चांगली पाहिजे. त्यात थोडी जरी 0.01%, 0.01% तुमचं टेम्परेचर फ्लक्च्युएशन आलं, तुमचं ते गॅसेस CO2 आहे, O2 आहे, हे जर चेंज झालं तर तो गर्भ वाढत नाही. त्यामुळे इतक्या नाजूकपणे त्या गर्भाला वाढवायचं आणि तितक्याच नाजूकपणे त्या गर्भाच्या पिशवीत प्रत्यारोपण करणे, हे पण अतिशय महत्वाचं. आणि हे केल्यानंतरच तुम्हाला कुठेतरी हा सक्सेस रेट भेटतो. त्याच्यानंतर तुमचे एम्ब्रियोलॉजिस्ट असतात, जे ते आपण इक्सी करतो, ज्या शुक्राणू आपण अंडाशयात घालतो, ते पण खूप कौशल्याने करायला लागतं. कुठेही चूक, म्हणजे आमच्या इथे ना, म्हणजे एरर, मार्जिन ऑफ एरर हा जवळजवळ नसायलाच पाहिजे. जरी आपण सगळे ह्युमन बिईंग्स आहेत, आमची सगळी जी टीम आहे, तरी पण आमचा प्रयत्न असतो की 0.01% पण आपल्याकडनं मार्जिन ऑफ एरर असायला नको. बाकी मग तो पेशंट फॅक्टर असतो की त्यांची अंडाशयाची क्वालिटी किंवा त्यांची शुक्राणूची क्वालिटी, ह्याच्यावर सुद्धा सगळं अवलंबून असतं. अत्याधुनिक टेक्नॉलॉजीज पण आम्ही खूप करतो की एखादं जर स्त्री बीज फर्टिलायझेशन होत नसतं तर त्याला वेगवेगळे आम्ही मीडिया वापरतो. कधी कधी आम्ही मग पिक्सी करतो. शुक्राणूची जी सिलेक्शन प्रक्रिया असते एखाद्या पुरुषाची, त्यातनं सगळ्यात बेस्ट पॉसिबल शुक्राणू आम्ही सिलेक्ट करतो. जितके शुक्राणूची क्वालिटी चांगली, बीजांडाची क्वालिटी चांगली, तेवढं गर्भाची क्वालिटी जास्त चांगली आहे. आणि जितकी गर्भाची क्वालिटी चांगली तेवढं तुम्हाला दिवस राहण्याची शक्यता वाढते, अबॉर्शनची शक्यता, मिसकॅरेजची कमी होते. त्याच्यानंतर आम्ही लेझर करतो. लेझरमुळे आम्ही ते गर्भाचं कवच आम्ही थोडंसं सॉफ्ट, म्हणजे आम्ही मऊ करतो. त्याच्यामुळे गर्भ आतून बाहेर यायला मदत होते. जसं एखाद्या अंड्यामधून चिकन बाहेर येतं, शेल जर कडक असेल, त्याचं कवच कडक असेल तर येऊ शकत नाही, ते आम्ही करतो. त्याच्यानंतर आम्ही गुणसूत्रांची चाचणी करतो. कधी कधी गुणसूत्रामध्ये प्रॉब्लेम आहे, म्हणजे अत्याधुनिकरित्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत ते आम्ही सगळं इथे करत असतो. एखाद्याला शुक्राणू, त्यांच्या धातूमध्ये शुक्राणूच नसतात, 0 असतात, पण त्यांच्या पुरुष बीजामध्ये शुक्राणू असतात. तर आम्ही ते सुईने त्यांच्या पुरुष बीजांच्या आतून शुक्राणू काढून त्याच्या मार्फत आम्ही त्यांना मूल दिलेलं आहे. म्हणजे एखाद्या पुरुषाला जर 0 असतील, म्हणजे त्यांच्या शुक्राणू त्यांच्या धातूमध्ये, तरी ते वडील होऊ शकतात. ह्याच्यासारखा आनंद कुठला नाही. एवढं सगळं आहे. आणि मला असा आनंद आहे की आपण आपल्या शहरात राहून बाहेरची लोक येतात, आपलं एक थोडीशी एक चलनवाढ होती, आपल्याकडे एक रोटेशन ऑफ हे होतं, आमचे पेशंट सगळे इथं आजूबाजूला राहतात, इकडे आजूबाजूंचं पण होतं. त्यामुळे आपल्या प्रोफेशनवर थोडं समाजकार्य पण आपण हे दोन्ही साध्य करतो. रविवारी या केंद्रात टेस्ट ट्यूब बालकांचा जन्माचा सुवर्ण क्षण साजरा करण्यात आला. या केंद्रात डॉक्टर शैलेश पाटील, डॉक्टर प्रतिभा पाटील, डॉक्टर मनीषा पाटील, डॉक्टर गायत्री आपटे, डॉक्टर शुभांगी बामगोंडे, डॉक्टर ज्योती गायकवाड, डॉक्टर श्रुती पालिंब, अंजली कोळी यांचा सक्रिय सहभाग असतो.